नमस्कार, मी ज्ञानदा कदम. माझा कट्ट्यावरती आपल्या सगळ्यांचं स्वागत. शिवसेना हा पक्ष म्हणजे एक मोठा झंझावात. हा अंगार महाराष्ट्रामध्ये रुजवला, वाढवला तो बाळासाहेब ठाकरे यांनी. या पक्षानं आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये अनेक राजकीय समीकरणं ठरवली आणि बदलली सुद्धा. या मराठी अस्मिता जपणाऱ्या तिखट पक्षाचं सध्याचं नेतृत्व करणारे काहीसे मधुर, काहीसे मृदू, ज्यांच्या राजकीय चातुर्याबद्दलही अनेकदा प्रश्न उपस्थित केले जातात. आणि या संपूर्ण राजकारणाच्या कोरडेपणामध्ये सुद्धा ज्यांनी आपली सृजनशीलता आपल्या फोटोग्राफीच्या माध्यमातून उत्तमरित्या जपलेली आहे, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि एक ग्रेट फोटोग्राफर उद्धव ठाकरे आज आपल्या कट्ट्यावरती आलेत. आज माझा कट्ट्यावरती माझे सगळे एबीपी माझाचे सहकारी उद्धव ठाकरे यांना रोखठोक सवाल विचारणार आहेत. त्यांच्याशी आपण मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत. सुरुवात करूयात एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांच्यापासून. उद्धवजी, तुमचं खूप स्वागत. आमच्या सगळ्या तरुण सहकाऱ्यांशी गप्पा मारायला तुम्ही आलात, वेळ दिलात त्याच्याबद्दल. आणि प्रश्न अर्थातच सगळ्यांच्या मनामध्ये खूप असतील, पण माझ्या मनामध्ये खूप दिवसांपासूनचा प्रश्न आहे की तुम्ही नेमका जो फोन वापरता तो कोणता फोन वापरता. कारण या कट्ट्यावर जे आले ते किंवा एकूणही बाहेर ज्या चर्चा असतात त्या दोन प्रकारच्या असतात. एक तर तुमच्या फोनचा इन्कमिंग नाही त्याला, त्यामुळे बाहेरच्या अनेक जण अशा तक्रारी करतात की आम्ही फोन लावला तर त्यांचा फोन ते घेत नाहीत, लागत नाही. आणि त्याला बहुधा आउट गोईंग इन असावं, कारण इथं येऊन नारायण राणे असं म्हणाले की मला उद्धव ठाकरेंशी बोलायचं आहे, किंवा राज ठाकरे म्हणाले मला त्यांच्या फोनची प्रतीक्षा आहे. कुठला फोन आहे तुमचा की ज्याच्याबद्दल इतकी सगळ्यांच्या टेलिपथी आपण तर बोलतो की नाही, तुम्ही SMS केला आणि माझा फोन आला नाही असं कधी झाले? पण मग म्हणजे फोन कोणता वापरतो याच्यापेक्षा कोणाला संपर्कात ठेवायचं. तुम्ही आहात की नाही माझ्या संपर्कात? नाही, पण म्हणजे ह्या तुमच्या फोनच्या बद्दल इतकी चर्चा होती. म्हणजे खरं तर आपल्याला बाकीच्या अनेक प्रश्नांच्याकडे जाण्याच्या आधी आपण सुरुवातीलाच हा एकदा विषय मिटवून टाकू की ह्या प्रकारच्या फोनच्या निमित्तानं जी वेगवेगळी समीकरणं लोकांच्या मनामध्ये फक्त नेत्यांच्याच नाही तर एकंदरीतच महाराष्ट्राच्या मनामध्ये जी आहेत त्याच्याबद्दल तुमची भूमिका काय आहे? या पुढच्या काळामध्ये काही राजकीय समीकरणं बदलू शकतात का? शिवसेना अधिक व्यापक मी माझ्या फोन बद्दल पहिल्यांदा सांगतो. जसं मी काय तुमची मस्करी नाही केली. आपण ज्या वेळेला एकमेकाशी बोलतो त्यावेळेला तुम्हाला माहिती आहे की तुम्ही मला SMS पाठवलं की मी तुम्हाला कॉल बॅक करतो. हां, कदाचित ताबडतोबीने माझा फोन येत नसेल कारण मी कुठेतरी बिझी असेल. काही वेळेला मी फोन करतो, आपणही आपल्या कार्यक्रमात असता. पण साधारणतः मी गेली काही वर्ष म्हणा अशी पद्धत ठेवलेली आहे की SMS वरती मी काम करतो. असंख्य SMS मला येत असतात. बहुतेकांना उत्तर द्यायचा माझा प्रयत्न असतो. काही जणांना थेट माझं उत्तर गेलं नाही तरी समजा कोणी त्यांच्या व्यथा मांडल्या तर ती व्यथा ज्या व्यक्तीशी संबंधित असेल किंवा जी व्यक्ती ती सोडवू शकेल त्यांना मी तो जसा तसा फॉरवर्ड करतो की जेणेकरून त्यांचं काम होतं. आणि आता हे जग एवढं वेगाने पुढे चाललेलं आहे. SMS आहे, व्हॉट्सॲप वगैरे तर मी वापरत नाही कारण SMSलाच उत्तर देतात मला खूप हे जातो. त्याच्यानंतर मेल मी सतत चेक करत असतो. आणि रात्री झोपताना सुद्धा माझा मेलबॉक्स जो असतो तो एकदा चेक करतो. शक्य असेल तर रात्री सुद्धा मी त्यांना उत्तरं देतो. आणि मग आता हे सगळ्यांच्या बाबतीतलं झालं. तर ज्यांना कोणाला मला माझ्या फोनची अपेक्षा असेल त्यांनी मला SMS करावा, त्यांनी SMS पाठवावा. पण म्हणजे आता परत असंच की आपण तो जो ज्या विषयाची काही अंशी चर्चा यापूर्वी होऊन गेलेली आहे, पण एकदाच त्या सगळ्या विषयाला बंद करण्यासाठी शेवटचं म्हणून विचारतो मी तुम्हाला की ज्याच्याबद्दल कायम चर्चा होत आलेली आहे ते तुम्ही आणि राज ठाकरे किंवा दोन्ही पक्षांच्या जवळ येण्याच्या बद्दलचं, आणि ज्याच्याबद्दल सामन्यातून तुम्ही एकदा टाळीसाठी हात पुढे केला होता. आणि त्याच्याबद्दल असं मनसे किंवा राज ठाकरेंनी असं केलं की ह्या चर्चा वर्तमानपत्रातून होत नाहीत. एक मला फोन केला असता तरी विषय मिटला असता किंवा पुढे सरकला असतं. असं काही या पुढच्या काळामध्ये अपेक्षा महाराष्ट्रानं बाळगावी का? मला असं वाटतं की आता तरी मी त्याला फुल स्टॉप दिलेला आहे. त्यांनी पण मला वाटतं आपल्या इथे का आणखीन कुठे त्यांनी पण फुल स्टॉप दिलेला आहे. पुढे काय होईल पुढचं पुढे बघू. पण मला असं वाटतं की आत्ताची जी निवडणूक आहे ती निवडणूक आम्ही काय करतोय याच्यापेक्षा आता शिवसेना भारतीय जनता पक्ष युती आहे, सोबत आता बाकीचे सगळे पक्ष आलेत, RP आलेले आहेत, धनगर समाज आलेले, जानकर आलेत, राजू शेट्टी आलेले आहेत. आणि आम्ही सगळे मिळून जनता अपेक्षा करते की बाबा तुमच्यावरती आम्ही विश्वास ठेवतोय, कारण ते तर मला दिसतंय प्रतिसाद जो मिळतोय. तर
आम्हाला तुमच्याकडनं नेमकं काय अपेक्षा आम्ही करू, हा जो विषय आहे ना तो फार महत्त्वाचा आहे. बाकी या गोष्टी चालत असतात. मग तसं बघितलं तर प्रियांका आणि वरुण गांधी त्यांचं पण काही ना काहीतरी चाललेलं आहे, करुणानिधीचं कुटुंब आहे त्यांच्यात काहीतरी चाललेलं आहे, अशा अनेक गोष्टी चाललेल्या आहेत. तर मला वाटतं की कुटुंबात किंवा घरच्या विषयामध्ये आपण किती लक्ष घालायचं, त्याच्यापेक्षा जे चाललंय त्या प्रोसेस चालू दे, बघू पुढचं. पण मला आता खरं तर राणेंच्या बद्दलचं विचारायचंय तुम्हाला, पण मी थोडं ते नंतर विचारतो. पण मुळामध्ये आता तुम्ही जे म्हणालात की पण इतके मला पक्ष, तुम्ही तर बोललात की तुम्ही प्रेक्षक म्हणून बसले तर हे प्रश्न विचारणार आहे. ते आता मी संपादक आहे त्यामुळे मी आधी जास्त बोलणार. मग मी सांगेन. आधी संपादक असं आहे की आणि मग पत्रलेखक. शिवसेनेमध्ये शिवसेना प्रमुख किंवा पक्ष प्रमुख असताना बाकी कोणी बोलतात का? पण तसं इथं मी आता पक्ष प्रमुख पण मी असं कधीच बोललेलं नाही की बाकीचेच बोलतील आणि मी बोलणार नाही. कारण असं तर हे असं की मुळामध्ये म्हणजे युतीला या निवडणुकीमध्ये बरेच पक्ष या की पहिला तुम्ही बरोबर घेतले. मला याचं कारण कळलं नाही. म्हणजे खरं तर आत्ताची जी स्थिती होती ती भाजप आणि शिवसेनेला खूप अनुकूल अशी होती. मग असं असताना तुम्ही असे छोटे छोटे पक्ष घेऊन हे तुमचं डेस्परेशन होतं, स्वतःवरचा विश्वास कमी पडत होता. आता वातावरण तुम्हाला खूप अनुकूल दिसतंय म्हणून आता ठीक आहे की तुम्ही त्याच्याबद्दल काय म्हणू शकता. त्यावेळेला जेव्हा हे सगळं सुरू झालं त्यावेळेला कुठेतरी आत्मविश्वासाचा अभाव होता. इतकं वातावरण बदलेल असा अंदाज आला नव्हता त्यावेळेला? असं नाही, अंदाज नक्की होता. म्हणजे उगाच आता काहीतरी चांगले दिसते म्हणून खोटं बोलून काय होणार नाही आणि उपयोग पण नाहीये. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, जसं आमच्यासोबत रामदास आठवले आले, रामदास आठवलेंसोबत तो एक समाज, आम्ही त्याच्याबरोबर एक नातं जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. जो समाज कारण नसताना आमच्यापासून दूर राहिला. पूर्वीची जी काही गोष्टी असतील त्या झाल्या, आता त्या संपल्या. म्हणजे राजकीय नाही, अगदी मी बाबासाहेबांच्या वेळेचे म्हणतोय. पण कारण नसताना ही आपली मंडळी आपल्यापासून दूर राहत आहेत, गैरसमजामुळे दूर राहत आहेत. गैरसमज असतील आणि ते दूर झाले म्हणून एकत्र येतात तर आनंद आहे. राजू शेट्टींच्या बाबतीत पण मी हेच म्हणेन की मी स्वतः ह्या 5 वर्षाच्या आधीची जी काही एक सरकारची कारकीर्द होती त्यावेळेला शेतकऱ्यांसाठी रान पेटवलं होतं. आणि अशा वेळेला शेतकऱ्यांसाठी लढणारी एक ताकद सोबत येते. आम्ही, तुम्हाला लक्षात असेल की त्यावेळेला शरद जोशींना राज्यसभेवर पाठवलं होतं. का तर एक शेतकरी आपल्यासोबत यावा. आम्ही जे काही आणि शेतकऱ्यांची विषय आमच्यावरती टीका करताना की बाबा यांना शेतीतलं काय कळतं, पण ठीक आहे, शेतीतलं ज्यांना कळतं त्यांना सोबत घेऊ. करता करता धनगर समाज सोबत आलेला आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर ते आमचे शिवाजीराव ढवळे. पण मला ना म्हणजे ही मला हे जे तुम्ही आता म्हणताय ना असं धनगर समाज वगैरे, तर मला हे थोडंसं खटकतंय अशासाठी की शिवसेना ह्याच्यापासून कायम लांब राहिलेली आहे. तर मग असं असताना तुम्ही असे जातीनिहाय जे पक्ष आहेत तर त्यांना घेण्याच्या बद्दल म्हणजे तुम्ही इतके उत्सुक कसे? आता तुम्ही बरोबर बोललात, शिवसेना जातपात मानत नाही, तरी सुद्धा ह्या लोकांना एक शिवसेनेबद्दल मनात अढी होती की बाबा ही शिवसेना आपल्या विरोधात आहे का. आता ती अढी राहिली नाही आणि त्यांना सुद्धा आता विश्वास वाटायला लागलेला आहे की बाबा आतापर्यंत आपल्याला समाजाच्या भिंती उभ्या करून शिवसेनेपासून दूर ठेवलं गेलं, पण तशी शिवसेना नाही आहे. शिवसेना सर्वसमावेशक आहे, सगळ्यांना घेऊन पुढे जाणारी आहे. आणि म्हणून ही लोक विश्वासाने सोबत आलेत. कारण नाहीतर असं काही कारणच नव्हतं की अचानक त्यांनी काँग्रेसची साथ का सोडावी, आमच्यासोबत का यावं. आम्ही तर हिंदुत्व आणि मराठी माणूस म्हणूनच पुढे चाललेलो होतो आणि जाणारच आहोत. पण त्यावेळेला म्हणजे हे चांगलं लक्षण एवढ्यासाठी आहे की गैरसमजाच्या भिंती आता पडायला लागलेल्या आहेत आणि हे सगळे जण आमच्या सोबत येतात, ही आनंदाची गोष्ट आहे. आता विचारा सगळेजण. एक फोनवरनं मगाशी विषय निघाला, थोडासा वेगळा प्रश्न. तुम्ही मध्यंतरी कुठेतरी म्हणालात की सभा संपली की नकळत माझा हात खिशात जातो आणि वाटतं की साहेबांचा फोन येईल. बाळासाहेब प्रत्येक सभेनंतर फोन करायचे? आणि आता तुम्ही प्रश्न विचारल्यावरती सुद्धा मी त्या म्हणजे अक्षरशः माझ्या अंगावरती शहारा आला. विचारायचेच तसे ते. आणि कुठेही गेलो तरी काय होतं, विशेष करून मानंतर ह्या दोन्ही भूमिका त्यांनी निभावल्या. म्हणजे माची जी एक आमच्याबरोबर बद्दलची काळजी असायची, ती काळजी ती पण तेच घ्यायचे. आणि कुठेही गेलो तरी अरे कोण आहे सोबत, उन्हात फिरतोयस का, लोक काय करतायत, त्यांना पाणी वगैरे आहे का, तू जेवलास का, त्यांचं काय केलंस. मग सभा झाल्यानंतर बाबा कशी झाली सभा, कसा प्रतिसाद होता, किती गर्दी होती, कोण बरोबर होतं, काय बोलले, कसं, म्हणजे सगळं त्यांना बारीक सारीक गोष्टी त्यांना कुतूहल असायचं. नमस्कार. पहिला प्रश्न असा आहे आपल्याला की शरद पवार सातत्याने तुमच्यावर टीका करत असतात की उद्धव ठाकरे हे काही नेतृत्व करण्यायोग्य नाही आहेत, शिवसेनेला ते
कदाचित भविष्यात शिवसेना होती असं म्हणावं लागेल, असं परवाच त्यांनी अलिबागच्या एका सभेत बोलले. तर शरद पवार तुमचा तेजोभंग करतायत असं तुम्हाला वाटतं का? मी बघा, पवार साहेब मी म्हणतो पवार साहेब, याचं कारण का, वयाने मोठे आहेत आणि नाईलाजाने मला टीका त्यांच्यावरती करावी का लागते, तर त्यांनीच सांगितलेलं की 14 वेळा ते निवडणूक लढले. मी एकदा सुद्धा लढलो नाहीये, पण 14 वेळा ते निवडणूक लढले असतील आणि पूर्ण टर्म, एखाद दुसरी मधली टर्म मध्यावधी वगैरे लागले असतील, नाहीतर 14x5 इतका काळ ते सत्तेत राहिले. एक आमचं मधलं सरकार सोडलं तर ते सत्तेच्या बाहेर कधीच नव्हते आणि इतकी वर्ष सत्ता भोगूनही त्यांनी महाराष्ट्राला काय दिलं, ह्या प्रश्नाचं उत्तर काही मिळत नाहीये. मी जी काय त्यांच्यावरती टीका करतो ती माझी वैयक्तिक नाहीये, वैयक्तिक दुश्मनी काय, परंतु महाराष्ट्राचा आवाज आपण जो म्हणतो ना, दिल्लीमध्ये आम्ही उठवू, म्हणजे काय करू नेमकं, तर महाराष्ट्राचे प्रश्न जे आहेत केंद्राकडे अडकून पडलेले, त्याच्याबद्दल सोडवणूक करून आपण घेऊ, असं काही झालेलं नाहीये. दुर्दैवाने असं आहे की ते ज्या खात्याचे मंत्री आहेत, कृषी मंत्री, त्यांच्याच खात्यात संपूर्ण देशामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या त्या सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये झालेल्या आहेत. आणि मला असं वाटतं शिवसेनेच्या भवितव्याचं त्यांनी काळजी करू नये. ह्या कालच्या निवडणुकीमध्ये, म्हणजे आज आता प्रचार संपला, आपल्याशी बोलून झाल्यावर एक सभा माझी किरीट सोमयीच्या इकडे, म्हणजे प्रचार महाराष्ट्रातला संपला, पण प्रचार सभांना त्यांना मिळालेला प्रतिसाद आणि मला मिळालेला प्रतिसाद, आणि मी पुन्हा सांगतो की हा माझा प्रतिसाद नाही, हे जे काय आहे मी प्रामाणिकपणे मान्य करतो की ते जे बोलतात नाही की उद्धवला वारसा हक्काने मिळालेला आहे, हा वारसाच आहे, नाहीतर हे अशक्य आहे. आणि ही जी काही पुण्याई आहे, हे जे बाळासाहेबांचे आशीर्वाद आहेत, त्याच्यामुळे मलापेक्षा शिवसेनेला ते आशीर्वाद जास्त आहेत आणि शिवसेनाही राहणार. माझा प्रश्न असा आहे की शरद पवार तुमचा तेजोभंग करतायत का? कारण ते वैयक्तिक जात आहेत, तुम्ही जात नाहीत वैयक्तिक. एवढं तकलादू माझा तेज नाहीये की कोणी यावं आणि भंग करावा, पण ते करतात असं तुम्हाला वाटतं का? नाही, त्यांना पर्याय नाहीये, कारण त्यांना कळलेलं आहे की धोका शिवसेनेपासूनच आहे. उद्धवजी, पण एक म्हणजे आत्ताही तुम्ही बोलताना जेव्हा तुम्ही कुठल्याही गोष्टीचं श्रेय घेताना तुम्ही बऱ्याचदा असे फारसे तयार नसता असं दिसतं. आणि दुसरी गोष्ट अशी, तुम्हाला कुठंतरी अशी एक म्हणजे याच्यामागची मला कारण कळत नाही की तुम्ही दर खेपेला हे माझं काही नाही, हे बाळासाहेबांचं आहे, बाळासाहेबांचंच आहे, असं आहे की शेवटी कितीही नाही म्हटलं तरी सुद्धा गेल्या काही वर्षांपासून शिवसेनेचा प्रत्यक्ष जो कारभार आहे तो तुम्ही चालवत आहात. कुठलीही निवडणूक आली की उद्धव ठाकरेंची परीक्षा ही असं म्हणून सगळ्या वर्तमानपत्रांच्या बातम्या येतात आणि दर खेपेला तुमच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये तुमची परीक्षा बघितली जाते. अनेकदा तुम्ही त्या परीक्षा चांगल्या उत्तीर्णही झालेले आहात, पण मग ते उत्तीर्ण झाल्याचं श्रेय तुम्ही कधीही मी अभ्यास केला म्हणून मी पास झालो असं न म्हणता, मला ते जसे मला महाराजांचे आशीर्वाद आहेत म्हणून मी पास झालो असं मानण्याची जी मनोवृत्ती असती ती तुमच्यामध्ये का दिसते? तुम्ही का असं थेट म्हणू शकत नाही की मी कष्ट घेतले? मी कधीही म्हणणार नाही. ह्याचं कारण तुम्हाला एक सांगतो, जो तुम्ही मगाशी बाळासाहेबांचं म्हटलं ना विषय, की नकळत माझा हात फोनकडे जातो. ज्या वेळेला कर्जमुक्तीसाठी मी महाराष्ट्रात फिरलो आणि मोठमोठे मेळावे घेतले. पहिला मेळावा घेतला नागपूरमध्ये. आम्ही मुंबईमध्ये बसलो आणि ठरवलं की बाबा सुरुवात कुठून करायची, तर पूर्व विदर्भ. पूर्व विदर्भामध्ये कुठे, तर आमची लोक म्हणाले कस्तुरचंद पार्क. आता कस्तुरचंद पार्कची तुम्हाला माहिती आहे ख्याती काय, केवढं मोठं आहे ते, प्रचंड आहे. सहसा तिकडे कोणी सभा घेण्याचं धाडस करत नाही. मी गेलो, मुंबईत ठरवली, सगळे कामाला लागले आणि गेलो तिकडे. तर मी गेलो त्यावेळेस तोपर्यंत असं होतं की इंदिराजी, अटलजी आणि बाळासाहेब शिवसेना प्रमुख आहेत. मला वाटतं तिघांच्या सभा तिकडे झाल्या होत्या, बाकी कोणाची हिंमतच झाली नव्हती. आदल्या दिवशी मी संध्याकाळी पोहोचलो, रात्री त्या मैदानावरती गेलो बघायला. तर ते मैदान बघितलं, माझ्यासोबतची लोक होते, काही मित्र होते, ते मला म्हणाले की आधी मैदानाची माहिती घेतली नव्हती का? तर म्हटलं का नाही, एवढं प्रचंड मैदान दिसतंय. म्हटलं त्याच्यात काय झालं, भरणार उद्या. दुसऱ्या दिवशी सुद्धा तिथले पोलीस कमिशनर आले आणि मला म्हणाले, सकाळी आले, मला म्हणाले उद्धवजी 10-15 हजार भी लोग आगे तो भी सक्सेस. म्हटलं आता सांगून काय उपयोग, म्हटलं 2 तासामध्ये काय ते होणार आहे. ज्या हॉटेलमध्ये मी राहिलो होतो माझ्यासोबत आदित्य होता आणि आदित्य म्हणाला बाबा आज तुझी सभा ही सॉलिड होणार. म्हटलं का रे? तो जेव्हा केव्हा मी खिडकीच्या बाहेर बघतोय ना तेव्हा मोठे ट्रक, बसेस, टेम्पो, जीप संपूर्ण खच्च भरून चालल्यात म्हणे मैदानाकडे, तुझी सभा सॉलिड होणार.
मी त्याला म्हटलं, आदित्य लक्षात ठेव, ही माझी सभा नाही, ही तुझ्या आज्याची सभा आहे. माझ्यासाठी कोण येणार नाहीत, आज्यासाठी, म्हणजे तो आजा म्हणायचा, म्हणजे साहेबांसाठी येणार आहेत. हे सगळं झालं. सभा म्हणजे प्रचंड झाली, ओसंडून वाहत होतं मैदान. ते झाल्यानंतर त्या कमिशनरचा पण फोन आला, पत्रकारांचे फोन आले, उद्धवजी ये तो कमाल हो गया. मी आलो, घरी आलो, रात्री बाळासाहेबांनी विचारलं काय रे, कशी झाली सभा वगैरे वगैरे सगळं सांगून झालं. आणि मी न राहून ही आठवण, हा किस्सा सांगितला की असं असं झालं. आदित्य मला म्हणाला, बाबा तुझी सभा सॉलिड होणार. मी म्हटलं की ही माझी सभा नाही, तुझ्या आज्याची सभा आहे. त्याने मला थांबवलं. त्याला ही माझी सभा नाही, ही तुझ्या आजोबांची सभा आहे. आणि मला म्हणाले, उद्धव नेहमी एक लक्षात ठेव, हे जे काय सगळं आहे ना, ही आपल्या पूर्वजांची पुण्याई आहे. त्यांचे आशीर्वाद जर का आपल्या मागे उभे नसते तर मी कोण आणि तू कोण, आपल्यासाठी लोक काय येणार. आणि कधी म्हणे लक्षात ठेव की मी कोणी नाही, मी शून्य आहे. ज्या क्षणी तुला वाटेल की तू सगळं करतोय त्या क्षणी तू संपलास. त्याच्यामुळे जे काय आहे ते पूर्वजांचे आशीर्वाद, आणि त्यांचे आशीर्वाद घेऊन मी पुढे चाललेलो आहे. उद्धवजी मला आणि भाजपच्या आत्याच्या मनसे आणि भाजप या दोघांच्या आत्याच्या रिलेशन संदर्भात मला प्रश्न विचारायचा आहे. जसं एखाद्या बिझनेसमध्ये पोट अग्रीमेंट केलं जातं तिघा पार्टनरचं, तर तसं भाजपनं मनसेशी आणि मनसेनं भाजपशी पोट अग्रीमेंट केलंय का, राजकीय पोट अग्रीमेंट, असं तुम्हाला वाटतं का? अग्रीमेंट कोणाच्या मध्ये सही होते, कोणाकोणामध्ये सही होते अग्रीमेंट करायचं झालं तर? दोन मेन पार्टनरमध्ये नाही, मेंबर नाही, दोन कंपन्यांचा बिझनेस पार्टनरमध्ये दोन कंपन्या आहेत. तर त्या कंपन्यांचे कोणत्या पदावरचे डायरेक्टर किंवा मालक ना. मग ते काल नरेंद्र मोदी पण बोलले, राजनाथ सिंह पण बोललेले आहेत. नाही, पण तुमच्याशी अग्रीमेंट नाहीये. आणि आमचं अग्रीमेंट जे झालेलं ते त्यावेळेला बाळासाहेब अटलजी, अडवाणीजी, आणि आता मी आहे, नरेंद्र मोदी आहेत, राजनाथ सिंह आहेत. उद्धवजी मला शिवसेनेत जे नवं नेतृत्व तयार होतंय त्याबद्दल विचारायचा आहे प्रश्न, की बाळासाहेबांनी अशी टीका केली होती की काँग्रेसमध्ये घराणेशाही आहे. आता पवारांनी पण अशी टीका केली की तुम्हाला हे सगळं वारसा हक्काने मिळालंय. तर हे सगळे आरोप आदित्य ठाकरेंच्या आणि बाबतीत त्याच लागू वेळेला होतात अजित का? पवारने सांगितले की सुप्रियाताईला निवडून द्या, नाही तर तुमचं पाणी कापेन. हे सगळे आरोप आदित्य ठाकरेंच्या बाबतीत लागू होतात का? तुम्ही या आरोपांकडे कसं बघता? घराणेशाहीचा आरोप. हो, जरूर होतील. जर का त्याचं किंवा माझं नेतृत्व लादलं गेलं तर जरूर होणार, आणि ते करायला पाहिजेत. केवळ दुसरे करतायत म्हणून त्यांना घराणेशाही बोलायचं आणि आम्ही करतोय म्हणून आम्हाला सोडून द्यायचं असं नाही होणार. माझ्याबद्दल सुद्धा मी शिवसैनिकांना सांगितलं की माझं नेतृत्व तुम्हाला मान्य नसेल तर तुम्ही मला सांगा, माझं नेतृत्व बदला. आदित्यच्या बाबतीत मी मुद्दामून सांगेन की आदित्य आता सुद्धा तो लॉचा अभ्यास करतोय, कॉलेजमध्ये आहे, शेवटची त्याची परीक्षा आता काही काळात होईल. 2-3 वर्षापूर्वी जेव्हा तो राजकारणात काहीच करत नव्हता त्यावेळेला मला वाटतं ऑगस्ट-सप्टेंबर महिना असेल, आणि मी कुठेतरी निघत होतो घरून. त्यावेळेला अचानक आदित्य बसला होता घरी. मला म्हणाले, अरे बाबा काय तुमचं कोणाचंच आमच्याकडे लक्ष नाही. तर मला वाटलं हो काय झालं याचं काय. तर म्हटलं काय झालं आदित्य. तुला आमचं कॉलेज सुरून 2-3 महिने झाले, आम्ही रोज कॉलेजला जातोय आणि परत येतोय, म्हणे कोणीच आमच्याकडे लक्ष देत नाही. तर मग म्हटलं अरे काय. मग मी बसलो, त्याला विचारलं काय झालं. तुला आमच्या प्राध्यापकांचा संप आहे, त्यांचं आणि सरकारचं पटत नाहीये. आमचा काय दोष आहे, आमचं वर्ष फुकट चाललेलं आहे. आम्ही जर का दांडी मारली समजा तर आम्हाला तुम्ही हजेरीप्रमाणे परीक्षेला बसायचं किंवा नाही बसायचं हे तुम्ही ठरवता. पण प्राध्यापक जर का दांड्या मारतायत, ते संपवतायत, आमचा दोष काय. आमचं वर्ष फुकट चाललंय, आमचं आयुष्य फुकट चाललेलं आहे, आणि सगळेजण युवा 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 करतात, कोणालाच काय पडलेलं नाहीये. तर मी म्हटलं अरे हे जरा गंभीर आहे. म्हटलं मग काय करू. नाही तू काहीतरी कर. मग मी मुद्दामून त्याला म्हटलं मी नाही काय करणार. तुला मग सगळे मित्र माझ्यावरती असं म्हटलं, ते मग तू कर ना काय ते करायचं ते. मग काय करू. राज्यपालांना जाऊन भेटू का. जा भेट. शिक्षण मंत्र्यांना जाऊन भेटू का. जा भेट. म्हटलं तू. हा गेला, भेटला, आणि काही का असे ना, त्याच्यामुळे असेल कशाहीमुळे असेल तो विषय संपला. आणि त्याच्यानंतर मुलं त्याच्याकडे यायला लागली. आता माझं म्हणणं आहे की आदित्यला एक नेतापेक्षा आदित्यला एक मित्र म्हणून ते बघतायत. आणि त्याच्यानंतर सिनेटची जी इलेक्शन झाली, या सिनेटच्या इलेक्शनमध्ये मी काहीही लक्ष दिलेलं नव्हतं. म्हणजे खरं ते मी सांगतो, आदित्य, युवा सेना आणि त्यांची सगळी ती मित्रमंडळी, म्हटलं तुम्ही लढा, तुम्हाला जर का मुलं स्वीकारत असतील तर कळेल मला. आणि राजीवजी खरंच सांगतो, मला अभिमान वाटतो, 10 जागांपैकी 8 जागा कदाचित मुंबईच्या इतिहासात पहिल्यांदी एक कोणती युवा संघटना जिंकली. 9वी जागा सुद्धा थोडक्यात गेली. आणि हे पूर्ण जे काही आराखडे असतील,
आणखीन काही योजना असतील आदित्य आणि त्याच्या मित्रांनी केल्या. आता माझं काय म्हणणं, आदित्य म्हणणार की माझं काही नाही, माझे वडील त्यांचे पण नाही. म्हणेल ना, म्हणेल. पण म्हणून मी म्हटलं ना की आम्ही गादी चालवतोय का आम्ही परंपरा चालवतोय. कारण माझे आजोबा सुद्धा, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, प्रबोधन कारखाना म्हणायचे, त्यांनी सुद्धा जी त्यावेळेला समाज सुधारणेची बीज महाराष्ट्रामध्ये रोवली, त्या विचारातून शिवसेनेचा जन्म झाला. मग त्यांनी त्यावेळेला तर त्यांनी ज्या काही हाल अपेष्टा भोगलेल्या आहेत, म्हणजे तेव्हा तर एक गोष्ट त्यांनी सांगितली की कष्ट करायला लाजू नका. आणि काही वेळेला तर त्यांनी पनवेलमध्ये जेव्हा आम्ही म्हणजे मी नव्हतोच तेव्हा, ते लहान असताना राहायचे, तेव्हा अक्षरशः टांग्याच्या पाट्या पण रंगवलेल्या आहेत. त्याला मी भीक नाही मागणार, मी कष्ट करेन. आणि असं करत मग त्यांनी नाटकं केली नाहीत, नाटकं लिहिली. आणि ती व्यावसायिक नव्हती, समाज सुधारणेची होती. मग त्याच्यावरनं पण त्यांच्यावरती खूप टीका झाली. म्हणजे बाळासाहेब सांगायचे की त्यावेळेला त्यांच्या घरावरती मेलेली गाडू आणून टाकायची दारामध्ये, त्यांची नाटकं होऊ द्यायची नाहीत वगैरे, बऱ्याच गोष्टी त्यांनी सोचलेल्या आहेत. पण जे मला पटतंय, जे लोकांना आवश्यक आहे तेच मी बोलणार आणि तेच मी करणार. उद्धवजी, बाळासाहेबांचा जो झपाटा होता तो आम्ही पाहिला, सगळ्या महाराष्ट्रानं तो अनुभवला. पण आम्हाला त्यांच्या स्वीय सहाय्यकाचं किंवा पीएचं नाव माहिती नव्हतं. आता शिवसेनेत कुठलाही निर्णय झाला बरा वाईट तर तुमच्यासोबतच मिलिंद नार्वेकरांचं पण नाव येतं. तर नेमकं काय रोल आहे हा त्यांचा? रोल मी मागे सुद्धा सांगितलेलं आहे की कोणी, आणि मी प्रामाणिकपणाने बोलतोय की कोणी मिलिंद जे काय कामं करतोय, जी काय कामं म्हणजे पुन्हा तुम्ही म्हणाल हे काम करतो, ते तसं नाही. स्वीय सहाय्यक म्हणा किंवा आणखीन काही म्हणा, हे करण्याची कोणाची तयारी असेल तर मी मिलिंदला एबीपी माझामध्ये पाठवतो, तुम्ही मिलिंदच्या जागी या. तुम्ही मिलिंदला आता म्हणजे इतकी वर्ष झाली, मिलिंदला आता तुम्ही प्रमोशन द्या ना, म्हणजे देतो ना, एबीपी मध्ये पाठवून देतो. तुम्ही त्याला माझा म्हणा. पण असा एखादा राजकीय प्रश्न की जेव्हा तुम्हाला सल्ला घेण्याची वेळ येते, की कुणाचा तरी सल्ला हवा असं वाटतं, तेव्हा तुम्ही मिलिंद नार्वेकरांचा सल्ला पसंत करता की रश्मी ठाकरेंचा? नाही, महत्वाचा प्रश्न आहे. मी 5-10 मिनिटं शांत बसतो आणि जे मला सुचतं ते मी करतो. कुणाचाही सल्ला घेत मी अजिबात कोणाचा सल्ला ऐकत नाही. आणि जे माझ्या मनाला पटतं ते मग कोणी किती सांगण्याचा प्रयत्न केला तरी मी बदलत नाही. आणि अनेकदा माझा अनुभव असा आलेला आहे. अर्थात हा माझा दावा मी म्हणजे काय ब्रह्मदेवापेक्षा कोणी वरचढ नाहीये, पण कदाचित जर का असं बदलण्याची वेळ आलीच तर मग नंतर लक्षात येतं की नाही, तुम्ही म्हणत होता तेच खरं. उद्धवजी, मग हा समज असा का पसरत आणि गेला? दुसरी गोष्ट, रश्मी असे सल्ले देण्याच्या वगैरे भानगडीत पडत नाही, कारण ती म्हणते मी माझं काम मी करते, तुमचं काम तुम्ही करा. नाही, तोच मग तो प्रश्न हा आहे की मग मिलिंद एवढा बदनाम कशामुळे झाला? कदाचित कोणाबद्दल कोणाची असूया असावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे ना. पण चर्चा तर पक्षातनच होतात ना. पक्षातनं होत नाहीये. ज्याला त्याला कोणाबद्दल असूया असावी, कोण काय व्हायचं, तर म्हणून मी म्हटलं ना की ज्या गोष्टी समजा मला सहाय्य कोणाला करण्याची हे असेल, आता तसं बघितलं तर आता आमचा अनिल देसाई आहे, पण असं आहे की आदेश बांदेकर आहे, तो सुद्धा पार्टी सेक्रेटरी आहे, विनायक राऊत आहेत, एक आमचे दिवाकर बोरकर आताच गेले. पण सगळं जरी असलं ना तरी तुमचं जरा झुकतं माप मिलिंद नार्वेकरांच्या बद्दल आहे, हे तर पदोपदी दिसतं ना. म्हणजे कुणी त्यांच्याबद्दल काही बोललं तर तुम्ही तलवार उपसून असतात. मिलिंद तलवार उपसून नाही. ऐका, एक सांगतो तुम्हाला, जर मिलिंद चूक करेल ना तर मिलिंदला सुद्धा मी माफ करणार नाही. पण उगाच कोणीतरी काहीतरी बोलतंय म्हणून तो चूक, हे पण बरोबर नाही. कारण मग तशा चुका हे सगळेजण करत असतात. पण दुसरा कोणतरी बोलतोय म्हणून एखादा वाईट, मग माझ्यावरती कोणी विश्वासच ठेवणार नाही. मग कोणी ठेवला, समजा उद्या एक क्षणभर धरून चाललं, दुसरा कोणतरी आबाकडे तुम्ही त्याच्यावर टीका केली, त्याला काढून टाकलं, बाजूला हे केलं, मग असं नाही चालत ना. पण उद्धवजी, त्यामुळे मग आता कार्यकर्ते जे जेन्युअनली मग नगरसेविका असतील किंवा काही असतील ज्या काम करत असतात तुमच्या पक्षासाठी, शीतल म्हात्रेंचं प्रकरण होतं, अगदी शुभा रावळांना फेसबुकवरून त्यांची व्यथा व्यक्त करावी लागली की आमचं म्हणणं आमचे पक्षप्रमुख ऐकत नाही. मग असं होत नाही का की हे जे सगळं चाललंय सगळ्याला कारण मिलिंद नार्वेकर आहे का? मग मुळात तक्रारी ऐकल्या जात नाही असं? तक्रारी त्यांच्या ऐकल्याशिवाय त्या आता शांत झाले का? त्यांच्या तक्रारी मी ऐकल्या, सगळं झालं. आणि असंच जर का असतं ना तर मग मला आता जो काय प्रतिसाद मिळतोय, आणि आता तुम्ही मला नाही तर बोलवलंच नसतं. जर का शिवसेना वाढली नसती तर तुम्ही मला एवढं महत्व देऊन बोलवलंच नसतं. शिवसेना जसं शरद पवारांना वाटतं तसंच तुम्हालाही वाटलं असतं. आणि जो काय उदंड प्रतिसाद मला मिळतोय, गोरगरीब लोक जी माझ्यापर्यंत पोहोचतायत, म्हणूनच शिवसेना पुढे जाते. सर्व्हेमध्ये जे काही रिपोर्ट येत आहेत शिवसेनेच्या जागा वाढणार, त्या माझा संपर्क असल्याशिवाय. तर
कोण काय बोलतंय या गोष्टीचा मी विचार करत नाही. मला काय वाटतं त्या गोष्टीवरती मी विचार करतो. बरं उद्धवजी, मिलिंद नार्वेकरांचा विषय निघाला म्हणून सांगतो की मिलिंद नार्वेकरांवर बऱ्याच टीका झाल्या, बऱ्याच गोष्टी झाल्या, ते असं करतात, पण त्या तुम्ही करवून घेता का त्यांच्याकडून आणि ते खापर त्यांच्यावर फुटता का? मला वाटतं माझ्यापेक्षा तुम्ही राजकारणात पाहिजे होतं. थेट तुमची इन्व्हॉल्वमेंट नाही आणि मग त्यांच्याकडून म्हणजे हे नवीन गणित आहे, हे शिकायला मिळालं मला काहीतरी. म्हणजे असं झालं की तुम्हीच राजीवजींबद्दल काहीतरी पत्र लिहून बिहून तुमच्या व्यथा काढायच्या तिकडे. नाही, पण आता तुम्ही जे म्हणालात की खूप उदंड प्रतिसाद मिळतोय आणि तो मिळतोय, हे सगळं बघतायतच एकूण भाजप शिवसेना युतीला. पण त्याच्या निमित्तानं एक अशी टीका जी होतीये की ही जी इलेक्शन आहे ती सगळी मोदी सेंट्रिक आहे आणि मोदींना शिवसेना लटकली आहे. एक कोणतरी नेता लागतो. शेवटी देशाचा पंतप्रधान कोण होणार? पूर्वी अब की बारी अटल बिहारी होतीच ना गोष्ट. इंदिरा गांधी, त्याच्या आधी जवाहरलाल नेहरूंचा काळ. मी सांगतो नाही, अटल बिहारी आणि बाळासाहेब जर आपण असं बघितलं तर कधीही अबकी बारी अटल बिहारी कितीही वेळा जरी म्हटलं तरी सुद्धा शिवसेना लटकली आहे भाजपला असं नव्हतं. मोठा रोल महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचाच होता. सांगतो ना, पहिल्यांदा नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी असं करत करत मध्ये वाजपेयींचं एक हे आलं आणि अबकी बारी अटल बिहारी हे त्यावेळेला सगळे म्हणतच होते. बाळासाहेबांनी सुद्धा वाजपेयींचं कौतुक केलं, वाजपेयींचा प्रचार केला. आता बऱ्याच वर्षांनंतर म्हणजे मध्ये काय झालं होतं, मध्ये पूर्ण आपला देश हा निर्णायकी झाला होता, नायकच नव्हता. आणि मग मनमोहन सिंगला आपल्याला मारून उठकून नायक मानावं लागलं. आता परिस्थिती अशी आहे, संपूर्ण देश गोंधळलेला आहे. नेमकं काय करायचं, कोणत्या दिशेने जावं हे त्यांना कळेनासं झालेलं आहे. आणि पूर्ण म्हणजे काँग्रेसला मत, म्हणजे मी सरळ सांगतो की काँग्रेसला मत म्हणजे अंधारात उडी मारण्यासारखं आहे, काळोखाला मत. त्यांच्याकडे काँग्रेसला मत दिलं तर पंतप्रधान कोण होईल हेच सांगू शकत नाही. मग त्यावेळेला तुम्हाला जास्तीत जास्त ठासून आणि ठामपणे सांगायला पाहिजे की बाबा नरेंद्र मोदी आमचे पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत आणि जिथे जिथे लोकांना सांगता येणं शक्य असेल तो प्रचार करणं गरजेचं आहे. याचा अर्थ असा नाही आहे की आम्ही त्यांना लटकलेलो आहोत. एक गोष्ट तुम्हाला सांगतो, मी जाहीर सभातनं सांगितलेली आहे की ज्या वेळेला मोदींचं नाव ठरवण्याची वेळ आली, कधी ठरवलं असेल गेल्या ऑगस्ट सप्टेंबर, नाही त्याच्याही आधी ऑगस्ट सप्टेंबरचे असेल, गणपतीच्या काळात असेल, साधारणतः एक चर्चा तिकडे चालू होती. आणि तुमच्या लक्षात असेल की मी जुलैमध्ये आधी दिल्लीत गेलो होतो, तेव्हा मी पत्रकारांना सांगितलं होतं की पहिल्यांदा भाजपाला पार्लमेंटरी बोर्ड आहे, त्यांना ठरवू दे की ते कोणाला नेता म्हणून प्रोजेक्ट करतायत नाही करतायत हे त्यांना ठरवू दे. आणि मग त्यांनी चर्चा केल्यानंतर नरेंद्र मोदींचा मला फोन आला रात्रीचा एका की उद्धवजी उद्या साधारणतः अशी एक चर्चा तिकडे चाललेली आहे, तर तुमचं मत तुम्ही तिकडे मांडा. म्हटलं ठीक आहे, म्हणजे मला पाठिंबा द्या. नाही तुम्ही मत द्या आणि तुमची काय हे असेल तर द्या. असा फोन तुम्हाला सुषमा स्वराजने केला होता? ऐका मी सांगतो ना, सगळ्या प्रश्नाची उत्तर देतो. आणि मी त्यांना सांगितलं की नरेंद्रभाई शक्यता नाही, हे व्हायला पाहिजे आणि मी पूर्णपणे तुमच्या सोबत आहे. पण तुमच्या आधीच्या भूमिकेच्या विपरीत झालं नाही. ऐका ना, पण मला पहिले हे तर उत्तर देऊ दे ना. दुसऱ्या दिवशी सकाळी राजनाथ सिंहांचा फोन आला आणि राजनाथजींनी मला सांगितलं की उद्धवजी शिवसेना हा आमचा जुना सहकारी पक्ष आहे आणि आज संध्याकाळी आम्ही नरेंद्र मोदींचं नाव जाहीर करू इच्छितो, तो आपकी क्या राय आहे, तुमची सहमती आहे ना? तो म्हटलं बिलकुल आहे. ते बोलले नाही तुम्हाला काय वेगळं सुचवायचं आहे का? तर म्हटलं नाही, तुम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं असेल जरूर करा, माझा पाठिंबा आहे. आणि तुमच्या लक्षात असेल की ज्या क्षणी मोदींचं नाव जाहीर झालं त्याच्या पुढच्या क्षणी मी पाठिंबा दिलेला आहे. कदाचित देशामध्ये मोदींना पाठिंबा देणारा माझा पहिला राजकीय पक्ष. सुषमा स्वराजांबद्दल बोलतो. सुषमा स्वराज ज्या वेळेला घरी आल्या होत्या बाळासाहेबांना भेटायला, त्यावेळेला मोदी त्यांच्या गुजरातच्या विधानसभेच्या निवडणुकीची तयारी करत होते. निवडणुकीचा प्रचारही सुरू झालेला नव्हता. ह्याचाच अर्थ काय की मोदींचं नाव हे पंतप्रधान पदाच्या त्या लिस्टमध्येच नव्हतं. हे फार महत्वाचं आहे. आणि ती जी काय नावं होती त्याच्यात बाळासाहेबांचं मत ठाम होतं आणि ते मी आजही सांगतो की त्या नावांमध्ये सुषमा स्वराज देशाच्या पंतप्रधान व्हायला पाहिजे हे बाळासाहेबांचं मत होतं. जर का बाळासाहेबांना त्या याच्यामध्ये नरेंद्र मोदींचं नाव विचारलं असतं तर काय बाळासाहेबांचं मत वेगळं पडलं असतं का? ह्याचं कारण असं सांगतो की जेव्हा अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते, तुमच्या सगळ्यांच्या लक्षात मी मुद्दा म्हणून आणून देतो, संपूर्ण देशभर नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाले होते पहिल्यांदा. संपूर्ण देशभर एक असं वातावरण होतं मोदी हटाव. सगळेच म्हणजे आमचे सहकारी पक्ष सुद्धा मोदी हटाव. त्याच सुमारास
शिवतीर्थावरती एक शिवसेना भारतीय जनता पक्षाची सभा होती. लालकृष्ण अडवाणी तेव्हा आले होते आणि तेव्हा कसं होतं, वाजपेयी असतील, अडवाणी असतील, बाळासाहेब महापौर बंगल्यावरती भेटायचे, जरा एक चहापान घेऊन सगळं झालं का मग ते शिवतीर्थावर पलीकडे जायचे. तर अडवाणींनी बाळासाहेबांना विचारलं, बाळासाहेब आपसे कुछ बात करनी आहे. तो बोले ठीक आहे, काय? तो म्हणाले नाही, आता हे सगळेच म्हणतात की मोदी हटाव मोदी हटाव, तुमचं काय म्हणणं आहे? बाळासाहेबांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की मोदी को हटाना नाही, मोदी गया तो गुजरात गया आणि मोदीला हात लावू नका. आणि त्याही वेळेला मोदींचं जाहीर समर्थन करणारे शिवसेना प्रमुख हे एकटे होते, बाकी सर्वांनी मोदींना विरोध केला असता. समजा जर का त्याही वेळेला बाळासाहेबांनी मोदींना विरोध केला असता आणि मोदींना हटवलं असतं तर आज काय झालं असतं. आणि म्हणून मला असं वाटतं की इकडे देशात काँग्रेस नको, हे जे काय शिवसेना प्रमुखांनी दसरा मेळाव्यात शेवटचं त्यांचं जे मार्गदर्शन केलं त्याच्यात काँग्रेस मुक्त हिंदुस्थान हे फार महत्वाचं आहे. इकडे व्यक्ती कोण आणि सुषमाताई आहेत, नरेंद्रभाई आहेत, हे असे कोण काय आम्हाला परके नाही आहेत. त्याच्याबद्दल म्हणजे आता तुम्हाला सुषमा स्वराजांपेक्षा नरेंद्र मोदी हे पुढे आले जास्त बरं वाटतं? पेक्षा नाहीये, हा शेवटी एक पक्षाने जर का त्यांचा निर्णय घेतला असेल, त्यांच्यात काही चर्चा झाली असेल आणि त्यांनी ठरवलं असेल की बाबा या कारणामुळे आपण नरेंद्र मोदींना आता पुढे करू, चांगलं नाही. जर का मोदींचं नाव मला पसंत नसतं तर मी त्याला विरोध केला असता. नाही, याच्याबद्दल महाराष्ट्रातला एक पक्ष प्रमुख पक्ष जो या निवडणुकीमध्ये आहे तो आहे मनसे, आणि त्या मनसेचे नेते राज ठाकरे असं म्हणतात की हे तर सगळे आता नरेंद्र मोदींना पाठिंबा देत आहेत, मी 3 वर्षांपूर्वी तसं एका ज्योतिषाने त्यांना लहानपणीच सांगितलं होतं की मोदी पंतप्रधान होणार. हे पण पेपरमध्ये आलेलं आहे. तो लहानपणीच बोलला होता की हा पंतप्रधान होणार आहे, त्यांच्या मित्रांनी सांगितले. तर नाही, मी सांगतो असं तुम्हाला. तर नाही म्हणजे खोटं बोललो का मी? हे वाचलत ना तुम्ही? मी उगाच काहीतरी मला असं माझ्या मस्करी ठीक आहे, पण खोटं नाही बोलणं. पण म्हणजे असं की जेव्हा त्यांना आक्षेप घेतला गेला तेव्हा ते म्हणतात की मी आधीपासून सपोर्ट केला, तर आता तुम्ही विरोध कशाला करतात? द्रष्टेपणा आधी दाखवला. चांगली गोष्ट आहे. पण कालच्या सभेमध्ये नरेंद्र मोदींना संधी होती, खरं तर आमचा मनसेला अजिबात पाठिंबा नाही आणि त्यामुळे शिवसेनेला मायलेज मिळालं असतं, पण ते मिळालंच ना. त्यांनी त्यांनी टाळलं कसं? उगाच कारण नसणाऱ्या गोष्टी बोलण्यात अर्थ नाही. कमळ आणि धनुष्यबाण कोणाच्या निशाणे आहेत? पण इंजिन नको असंही ते नाही म्हणाले. असं मग आणखीन कोण नको? सगळ्या निशाणे घेऊन तुम्हाला बसवलेलं. काय काही ठिकाणी ते एवढे मोठे मोठे बॅलेट पेपर आहेत, मग हे नको ते नको ते नको हे नको असं करत बसलं कुठे बसणार? पण इतरांची तुलना होऊ शकत नाही इंजिन. नाही, असं नाही. शेवटी त्या उंचीवरती गेल्यानंतर तुम्ही अगदीच त्यांना गल्ली बोळात आणायला लागला तर चूक आहे. उद्धवजी, मगाशी तुम्ही तुमचा वारसा सांगताना प्रबोधनकारांचा वारसा पण सांगितलात, पण प्रबोधनकारांनी जे विचारधन महाराष्ट्राला दिलं त्यामध्ये आत्ताची शिवसेनेची चौकट कशी बसते? म्हणजे प्रबोधनकारांनी सत्यनारायणाला पण विरोध केला, पण इकडं प्रत्येक शाखेमध्ये तुमच्या सत्यनारायण घातला जातो, किंवा आता तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकाला विरोध करता आहात, तर हे प्रबोधनकारांचा वारसा सांगणाऱ्या शिवसेनेला कसं जमतं? प्रबोधनकार हे नास्तिक नव्हते, हे मी पहिल्यांदा सांगू इच्छितो. त्यांचा ह्या सगळ्या गोष्टीवरती, भाकड कथांवरती वगैरे विश्वास नव्हता. त्यांचा अंधश्रद्धेला विरोध होता, श्रद्धेला नव्हता. म्हणून मी अंधश्रद्धेला विरोध केलेला आहे, श्रद्धेला केलेला नाहीये. सत्यनारायण हा एक जो प्रकार आहे, एक मुळामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की सत्यनारायण केला म्हणजे काय देव पावला असं नाहीये, पण काही वेळेला लोकांना एकत्र करणं. आणि तसं शाखेमध्ये आता सत्यनारायण असे काही होत नाहीत. शाखेचे वर्धापन दिन असतात, त्या वर्धापन दिनाला काही कार्यक्रम असतात, त्या कार्यक्रमाला सगळे एकत्र जमतात आणि रोजची शाखेमध्ये जी काही वर्दळ असते ती तर फार महत्त्वाची आहेच. जो मी विरोध केला अंधश्रद्धा निर्मूलन, अंधश्रद्धा हा शब्द पहिला मी काढायला लावलेला आहे आणि अघोर विद्या आणि जादूटोणा ह्याला मी त्याला पाठिंबा दिलेला आहे, म्हणजे ते काढण्यास, समाजातून नष्ट करायला. पण ते करताना अजूनही जर का अंधश्रद्धा म्हणून आपल्या श्रद्धेला जर का कोणी हात लावणार असाल, आता देव आहे की नाही, कोण आहे म्हणेल कोण नाही म्हणेल, तर ज्यातनं काही वाईट घडत नाहीये. अघोर विद्या, जादूटोणा, नरबळी वगैरे वगैरे ह्या फार निर्गुण गोष्टी आहेत आणि त्या संपल्याच पाहिजेत, त्याच्याबद्दल दुमत नाहीच. पण ते करताना जर का कोणी आमच्या श्रद्धेला हात लावत असेल तर त्याला माझा विरोध आहे. आणि म्हणून सत्यनारायण असेल, आता गणपती आहे, गणपतीच्या वेळेला गणपती उत्सव लोकमान्याने का सुरू केला, तर एक चळवळ उभी राहिला. आत्ताचं सुद्धा जे स्वरूप आहे, मी अनेकदा सांगितलेलं आहे की लोकमान्यांनी सणाची चळवळ केली, आपण चळवळीचा उत्सव केला.
चळवळीचा उत्सव केला. आणि फक्त आणखीन एका गोष्टीचं मी काय करतो, थोडंसं डोळे झाक का करतो की तसं बघितलं तर हल्ली लोकांच्या आयुष्यामध्ये सुखासमाधानाचे क्षण येतात किती, लोकांना एकत्र यायला मिळतं किती. तर जर का कोणत्याही निमित्ताने एकत्र आले, एक दोन क्षण हसत खेळत त्यांनी काढले, एक निमित्त जर का ते असलं तर वाईट काही नाहीये. पण त्याच्या मागे लागलात, मी सांगतो ना, त्याच्या मागे लागलात आणि सत्यनारायण केला म्हणजे मला काहीतरी फळ मिळेल, तर ते चूक आहे. उद्धवजी, असं आहे की तमाम शिवसैनिकांना एक खंत वाटते की बाळासाहेबांचं स्मारकासाठी शरद पवारांकडे का जावं लागतं सारखं. मी गेलेलो नाहीये शरद पवारांकडे, पण बरेच नेते गेले होते त्यांच्याकडे. कोणी गेलेलं नाहीये. मी अत्यंत स्पष्ट शब्दात मी सांगतो, अत्यंत स्पष्ट शब्दात त्याच्यावरती उत्तर दिलेलं आहे. पुन्हा एकदा उत्तर देतो. 17 नोव्हेंबरला ज्या वेळेला बाळासाहेबांचा पहिला स्मृतिदिन होता, त्यावेळेला राजीवजी साहजिकच आहे, तो सगळा दिवस असा सगळा म्हणजे सगळ्यांच्या भावना अशा हेलावत होत्या. मी सकाळपासून रात्रीपर्यंत तिकडे थांबलो होतो. शेवटचं लोक तिथून येऊन दर्शन घेऊन जाईपर्यंत बरीच लोक आली, सारी खेड्यापाड्यातनं पण खूप लोक आली, रडत होती, नमस्कार करत होते. आणि शरद पवार पण आले. आता असं आले, कोणी यावं कोणी न यावं, ज्याचं त्यांच्याबद्दल काय प्रेम असेल, कोण राजकारण म्हणून असेल, पण काही लोक आली, काही लोक आली नाहीत. आता ते मला काय माहिती नाही. पण मी मध्ये बसलो होतो, बाजूला शरद पवार बसले होते, इकडे छगन भुजबळ, पलीकडे राज्यपाल बसले होते. एक ठराविक 2-5 विषयानंतर बोलण्यासारखं काहीच नसतं अशा क्षणात. म्हणजे तुम्ही तरी मला काय सांगणार, मी तरी तुमच्याशी काय बोलणार. आणि शरद पवारांनी अचानक विचारलं, उद्धव त्या स्मारकाचं काय. म्हटलं स्मारकाचं काय. मी म्हटलं कोणाहीकडे हात नाही पसरणार, कारण आज सरकार राज्यात आणि केंद्रात, महापालिका आमच्याकडे, पण महापालिका स्वतःचं काही एखादं भूखंड दिलाय किंवा असं काय केलं करायला गेलो तर पुन्हा माझ्यावर टीका करणार, बघा हे स्वतःसाठी भूखंड ढापतायत. तर मला या गोष्टीत पडायचं नाहीये. जर का कोणी करणार असेल तर ते वादाशिवाय व्हावं, ही माझी भूमिका आहे. पण मी कोणाकडे उंबरठे झिजवतोय माझ्या, म्हणजे ठीक आहे जनतेसाठी शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय सम्राट, पण माझ्यासाठी वडील आहेत माझे. मी पहिल्यांदा त्यांना माझ्या वडिलांच्या आणि पित्याच्या रूपात मी बघितले. माझ्यासाठी ते सर्व काही आहेत. तर त्यांच्यासाठी मी कोणाकडे हात पसरलाय आणि उंबरठे झिजवले, माझ्याकडनं होणार नाही. आणि मी त्यांना म्हटलं की मी तुमच्याकडे येणार नाही, मी कोणाकडे हात पसरणार नाही. मग मी पाहू का काहीतरी. म्हटलं तुमची इच्छा, बघणार असेल तर बघा. मग काय करू, कोणाला घेऊ, छगनला घेऊ का. म्हटलं एक काम करा, तुम्ही आमच्याकडनं जेवढी माणसं घेतलेत ना त्या सगळ्यांनाच घ्या, कारण त्यांना कळेल की बाळासाहेब किती मोठे होते, म्हणून ते तुम्हाला सांगतील. मग म्हणाले मी समाजातल्या प्रमुख लोकांना घेऊ का त्या कमिटीमध्ये. तर म्हटलं बघा, तुम्ही जर पुढाकार घेत असेल तर तुम्ही काय करायचं ते करा, मला काय त्याच्यात बोलायचं नाहीये. आणि असं करून ते सुरू झालं. मी काय त्यांच्याकडे स्मारकाची जागा मागायला गेलो नाही आणि मी जाणार नाही. शिवसेनेवर एक असा आरोप होतो की निष्ठावंत शिवसैनिकाला डावलून बाहेरून आलेल्याला उमेदवारी दिली जाते. मग ते वाकचौऱ्यांच्या बाबत असू दे किंवा कोल्हापूरचे संजय मंडलिक असू दे. गजानन कीर्तीकर कधी आले शिवसेनेत, राहुल शेवाळे कधी आला, अरविंद सावंत कधी आला, प्रतापराव जाधव कधी आले, चंद्रकांत खैरे कधी आले, हे सगळे जे आहेत, भावना गवळी कधी आल्या, अगदी सुनील प्रभू आपले महापौर कधी आले. जे आमदार आमचे निवडून आलेले आहेत, जे खासदार आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा तुम्ही टक्केवारी बघा, त्याच्यात किती शिवसेनेत जन्मापासूनचे शिवसेने, म्हणजे शिवसेनेच्या सुरुवातीपासूनच्या काळामध्ये ते शिवसेनेत असलेले आहेत. उद्धवजी, तुम्ही मघाशीच म्हणालात की रश्मिताईकडून तुम्ही कोणतेही राजकीय सल्ले घेत नाही, पण आता रश्मिताई प्रचारामध्ये दिसत आहेत. शीतल म्हात्रे प्रकरणात त्यांचं नाव समोर आलं होतं, किंवा मागच्या दसरा मेळाव्यात त्या संतप्त शिवसैनिकांना शांत करताना दिसल्या होत्या. शिवसेनेमध्ये रश्मिताईंचा नेमका रोल काय आहे? एक नक्की सांगतो की मी जी काय माझी वाटचाल करतोय त्याच्यामध्ये ती सदैव माझ्या सोबत असते, सदैव मला साथ देते. पण कधीही मी अमुक एक गोष्ट करावी असा तिचा आग्रह नसतो. मला मदत कशी करता येईल हे ती सदैव पाहत असते. म्हणजे ठीक आहे, ह्या गोष्टी हे टेन्शन घेऊन मी पाहते, पण मी काय करावं, असं कर तसं कर, हे असं सल्ले ती देत नाही. हां, माझ्या परीने काय करता येईल हे ती करत असते. पण त्या पॉलिटिकली ऍक्टिव्ह होतील का? मला नाही वाटत तिचा तसा तो स्वभाव आहे. पण
मदत करताना आता तुम्ही बघितलं ना, प्रचाराला ठीक आहे, काही बिल्डिंग आहे, जाते बोलते त्यांच्याशी. उद्धवजी, मला असा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही आता म्हणालात की भाजप आणि शिवसेना एकमेकांशी एकनिष्ठ आहेत, तर मग आताची सध्याची काही उदाहरणं पाहता भाजप असे काही निर्णय घेते. मी अग्रीमेंट बोललो, तुम्ही अग्रीमेंटचा प्रश्न विचारला म्हणून. बरं, महायुतीत दोन्ही पक्ष एकत्र आहेत, पण भाजप काही निर्णय असे घेते की महायुतीतल्या इतर पक्षांना ते विश्वासात न घेता काही निर्णय घेते, जसं की राज गडकरी भेट, मुंडेंचा भाजपचा पाठिंबा. निर्णय नव्हता, गडकरींचा होता. मी म्हणून पक्ष बोललो, म्हणून मी अग्रीमेंट या शब्दावरती बोललो तुमच्याच. मग असं कुठेतरी नाही वाटत नाही, पण त्यावेळेला मला जे बोलायचं ते मी बोललेलो आहे आणि त्याच्यानंतर सगळं ते करेक्शन झालेलं आहे. राजनाथ सिंह स्वतः माझ्याशी बोलले, नरेंद्र मोदी तेव्हा माझ्याशी बोलले, त्या रुडीना ते त्यांच्या प्रचारात असताना त्यांनी माझ्याकडे पाठवलं आणि त्याचं स्पष्टीकरण झालेलं आहे. पण आता भाजपनं जिथं उमेदवार उभे केले तिथं मनसेनं उमेदवारी दिलेली नाही, म्हणजे याचा अर्थ त्यांचं कुठेतरी सेटिंग झाले. असं तुम्ही कोणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, कोणाच्या मध्ये टांग टाकावी ज्याने त्यांनी ठरवावं. आणि आता एक तुम्हाला नक्की सांगतो की शेवटी मराठी माणूस असेल आणि एकूणच आपल्या देशातला नागरिक असेल, या सगळ्या गोष्टींना आता उबगलेलं आहे. त्यांना कुठेही आता मजबूत सरकाराशिवाय दुसरं कोणी जर का मध्ये येणार असेल तर त्याला ते मतं देतील असं मला वाटत नाही. आणि आपण जर का जसं काल मोदींनी सांगितलं की जिथे जिथे धनुष्यबाण आहे तिकडे धनुष्यबाण आणि जिथे जिथे कमळ आहे तिथे कमळ, या पलीकडे इकडे तिकडे बघू नका असं त्यांनी कल्याणला पण स्पष्ट शब्दात सांगितलं. तर याचाच अर्थ असा की तुम्ही म्हणा मगाशी जे काय बोललात, देशामध्ये मोदीची लाट आहे, देशामध्ये मोदींची हवा आहे, पण ज्यांना मोदी हवा आहे ते इकडे तिकडे मत देणार नाहीत, कारण आपलं मत दुसरीकडे दिलं तर ते फुकट जाणार, ते निवडून तर येणार नाही. मग येणारा माणूस पडला आणि पुन्हा जर का काँग्रेसवाला डोक्यावर बसला तर येणे माझ्या मागल्या. आणि काय लोक एवढी दूधखुळी समजू नका, ते कदाचित एकदा बिचारी फसू शकतील पण सारखी नाही फसत. नाही, ते तुमच्या हातामध्ये मला शिवबंधन दिसतंय, पण ते इतकं सैल काय? त्याची गाठ पक्की आहे. गाठ पक्की असली तर बंधन घट्ट असेल नसेल त्याला काय महत्व हे नाहीये. माझी गाठ पक्की आहे. त्याच्या निमित्ताने बऱ्याच चर्चा झाल्या होत्या की त्या शिवबंधनाची मुळात गरज काय, अशी का उद्धव ठाकरेंवर वेळ आली की त्यांना अशा शपथा घेऊन ते बंधन? नाही, शपथ नाही, सांगतो तुम्हाला. माझ्या आयुष्यात तर बाळासाहेब हे सर्वस्व, कारण आपली संस्कृतीच पितृदेवोभव मातृदेवोभव आहे आणि सगळ्यांच्याच बाबतीत. मी काय असं वेगळं कोण नाही, सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये आई वडील म्हणजे सगळं काही असतं. आणि मी स्वतःला खरंच भाग्यवान समजतो. एक तर मी त्यांच्या पोटी जन्माला आलो, हे माझं किती जन्मीचं भाग्य मला माहिती नाही. आणि त्याच्यानंतर सगळ्यात जास्त सलग सहवास बाळासाहेबांचा मला लाभला. म्हणजे मी एक कदाचित जर का आठवतो आता, मी लालबाग का परळला एक लिहिलेलं होतं वाक्य, हा, ज्यांनी देव पाहिला ते संत आणि ज्यांनी बाळासाहेबांना पाहिलं तो भाग्यवंत. तर मी सगळ्यात जास्त भाग्यवंत आहे, मला त्यांचा सलग सहवास लाभला. आणि त्यांचा पहिला तो म्हणजे पूर्वी वाढदिवस जो आम्ही जोरात साजरा करायचो तो 23 जानेवारी. आणि मी असं ठरवलं होतं की त्या दिवशी म्हणजे बाळासाहेबांची एक सुद्धा आठवण अशी असता कामा नये की जिथे शिवसैनिक त्यांच्या आठवणीने व्याकुळ होईल आणि तो खचेल. उलट त्यांच्या आठवणीने तो आणखीन प्रेरणा घेऊन उठला पाहिजे आणि पुढे गेला पाहिजे. मग त्या दिवशी मी असं ठरवलं की सगळ्यांनी एकत्र जमूया. आणि त्यांनी म्हणजे नेहमी मी असं सांगतो की एका माणसाने एवढी प्रचंड संघटना उभी केली, प्रचंड सगळं इतिहास घडवला. एक माणूस इतक्या जणांचं काम करू शकतो, तर एवढी सगळी माणसं एका माणसाचं काम करू शकतील की नाही, हा एक माझ्या मनातला प्रश्न आजही आहे. आणि मला खात्री आहे की बाळासाहेबांकडनं प्रेरणा घेतलेला शिवसैनिक हा शिवसेना, जी बाळासाहेबांनी जन्म दिला शिवसेनेला, ती शिवसेना तो नक्कीच एक पाऊल तरी पुढे नेईल. उद्धवजी, दसरा मेळाव्याला ज्येष्ठ शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांना व्यासपीठ सोडून जावं लागलं आणि त्यावेळेस अनेक घोषणा झाल्या त्यांच्या विरोधात. त्याच्याबद्दल त्यांना दुःख आहे अजूनही. पण त्यावेळेस रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे पुढे सरसावल्या लोकांना थांबवण्यासाठी, पण तुम्ही खुर्चीतच बसून राहिला आणि त्या अशी का भूमिका बसून राहिलो? याचं कारण का की मुद्दामून काही बसलेलं नाहीये. एकूणच सगळं जे काय होतं ते अनपेक्षित आणि दुःख देणारं होतं. मला वाटतं या विषयावरती बरीच चर्चा चर्वण्या झालेली आहेत आणि तो विषय आता काय राहिलेला नाही. उद्धवजी,
भाषण देताना इतक्यात तुम्ही काही खास प्रयत्न करतात, काही विशेष तुम्ही लोकसभेच्या वेळेस काही केलेलं आहे? कारण नेहमी टीका व्हायची की राज ठाकरेचं भाषण जास्ती चांगलं होतं, पकड त्यांना मिळते, मात्र उद्धव ठाकरेंना मिळत नाही. यावेळेस मात्र असं लक्षात येत आहे की तुमची भाषणं पकड घेत आहेत. कालचं सुद्धा तुमचं भाषण लोकांनी थांबून ऐकलं होतं. काय खास प्रयत्न तुम्ही यावेळेस करायला लागलात? नाही, हा कॉन्फिडन्स एकदम अचानक तुमच्यात जाणवायला लागलाय. आता त्यातलं गुपित सांगितलं तर तुम्ही पण भाषण करायला जाल. कोचिंग क्लासेस आहेत? नाही, असं नाहीये. एक गोष्ट तुम्हाला सांगू का, की आपण जे काही लोकांना सांगतो आहोत ते आधी आपल्याला पटायला पाहिजे. तुम्ही जर का उसना अवसान आणून तुम्हाला न पटलेली गोष्ट लोकांना सांगायला गेलात तर ते काही परिणामकारक होणार नाहीये. असं कोण करतंय सध्या? नाही, असं नाही, मी माझ्याबद्दल बोलतोय. तुम्ही मला विचारलं म्हणून मी माझ्याबद्दल बोलतोय. आणि ते जर का तुम्ही प्रामाणिकपणाने बोललात तर लोकांना ते पटतं. म्हणजे मी त्या दिवशी बघितलं ना, मला तुम्ही पाहिलं असेल की सुरुवातीला जेव्हा मी सभा माझ्या झाल्या त्यावेळेला सत्कार स्वीकारत होतो. कोण कोण मोठमोठे हार घालायचे, आम्ही सगळे लोक त्या एका हारात. आता काल पण ते केलं, ठीक आहे. पण त्याच्यानंतर मी हार तुरे घ्यायचं थांबलो, स्वागत घ्यायचं थांबलो. मी नंतरच्या कुठल्याही सभेत घेतलं नाही. ह्याचं कारण का, मला असं जाणवलं की बाबा माझ्या समोर बसलेला शेतकरी आहे आणि तो शेतकरी आज दुःखात आहे. आता काल परवाकडे पण पुन्हा गारपीट झालेली आहे, त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे. काही लोकांनी तर आत्महत्या केलेल्या आहेत. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची मुलं बाळं किंवा त्यांच्या दुर्दैवाने विधवा आपण म्हणावं लागतंय, अशा कोणी समोर बसले असतील आणि त्यांच्यासमोर मी हार कसा स्वीकारू? एक जो शेतकरी मी नेहमी सांगत आलेलो आहे की नाशिकला जेव्हा गेलो होतो, काल परवा नाही, गेल्या 15 दिवसापूर्वी एक 4-5 शेतकरी आले आणि त्याच्यात एक होता तो मुंडण करून आला होता, काय बोलत नव्हता. जो दुसरा बोलत होता तो तर रडतच होता की साहेब आता आत्महत्या करण्याशिवाय पर्यायच नाही. तर त्याला समजवताच मला पंचायत येत होती की समजावू तरी काय. मग त्याची ओळख करून दिली आणि मला सांगितलं की साहेब हा जो शेतकरी आहे ह्याचे वडील पण शेतकरी होते. शेतातनं निघत असताना गारपीट सुरू झाली आणि मारा एवढा प्रचंड होता की त्यांना कुठे हलताच आलं नाही. गारपिटीच्या माऱ्यातच तिथल्या तिथे ते पडले आणि गेले. म्हणजे कसं काय तुम्ही आपण विचार करू शकतो की घरातनं समोर सगळं पीक दिसतंय, माणूस जातो, येताना गारपीट म्हणजे अकल्पित आहे. गारपिटीच्या माऱ्यात माणूस जाऊ शकतो हे अकल्पित आहे. उद्धवजी, विदर्भाने शिवसेनेला कायम भरभरून दिले. म्हणजे लोकसभा असो विधानसभा असो मोठ्या प्रमाणात प्रतिनिधित्व करतात विदर्भातले. पण विदर्भाचा जसा मुंबईचा विकास झालाय, पुण्या मुंबईचा, तसा विदर्भाचा विकास झालेला नाहीये. त्यामुळे मोठे लोंढे पुण्या मुंबईकडे येतात. तर तुम्हाला असं वाटतं का शिवसेना कमी पडली विदर्भाला देण्यात? नाही, अजिबात नाही. सांगतो, मुंबईला सुद्धा मी अजूनही पूर्ण विकास केला असा माझा दावा नाही. एक गोष्ट फक्त नक्की राजूजी, माझं प्रॉमिस राहिलेलं आहे आणि ते मी पूर्ण करणार, मी विसरलेलं नाहीये. मुंबई महापालिकेच्या आधी मी तुमच्या स्टुडिओत आलो होतो आणि मी तुमच्या समोर सगळ्यांना सांगितलं होतं की महापौर बंगल्याच्या हिरवळीवरती तुम्हाला मी पार्टी देणार. ती मी पार्टी देणारे विसरलेलो नाहीये मी. मुंबईबद्दल सुद्धा मी पूर्ण विकासाचा दावा का नाही करत, कारण मुंबई महापालिकाही आमच्या ताब्यात आहे. बरोबर आहे, जनतेने सलग 4थ्यांदा आमच्याकडे दिले, फार मोठं त्यांचं प्रेम आहे. पण मुंबई महापालिकेवरती मी तेव्हाही बोललो होतो, आजही बोललोय आणि आता केंद्रात सरकार आल्यानंतर मला ह्या काही गोष्टी बदलायच्या आहेत. त्या म्हणजे मुंबईतनी जेवढा कर दिल्लीत जातो त्याच्या बदल्यात मुंबईला काही मिळत नाही, महाराष्ट्राला काही मिळत नाही. आणि तरी सुद्धा महापालिकेच्या अखत्यारीत जे काही अधिकार आहेत त्या अधिकारात आम्ही काम करत असतो. तसंच सलग एखादा अधिकार विदर्भाकडनं आम्हाला मिळालं नाही, काही कारणं असतील. सातत्याने आमदार आमचे असे काही ठिकाणी निवडून आले, खासदार निवडून आले, मला पोहोचवण्यात कमी पडतात. ऐका नाही, खासदार निवडून आले, याही वेळेला सगळे खासदार येणार. आमचे खासदार तिकडे सातत्याने प्रश्न उपस्थित करतात, हेच मला सांगायचंय. पण विरोधी पक्षाचा खासदार असल्यामुळे त्यांची दखल घेतली जात नाही. किंबहुना जर का तुम्ही माझ्या विरोधी पक्षातले असाल आणि तुम्ही प्रश्न विचारताय मला किंवा आवाज उठवताय, तुमचं जर का काम केलं तर माझ्यापेक्षा तुम्ही जास्त लोकप्रिय होणार, म्हणून तुमचे प्रश्न मी पाडून ठेवायचे. महत्वाचा मुद्दा काय की ज्या वेळेला शिवशाहीचं सरकार महाराष्ट्रामध्ये होतं त्यावेळेला नितीन गडकरींपासून चांगली लोक आणि त्यांना चांगली खाती सरकारमध्ये आम्ही दिली होती त्यांना. त्यावेळेला नितीन गडकरींनी काम केलं होतं की नव्हतं? जे काही आमचे शिवशाहीचे मंत्री तिकडे होते, विदर्भातून निवडून आलेले, त्यांनी विदर्भासाठी काम केलं होतं की नव्हतं? आता प्रश्न असा आहे की त्याच्यानंतर आमचं सरकारच गेलं. आणि दुर्दैव असं जे मी म्हटलं की आपल्याकडे हा जो काही पक्षपात आहे, इकडे सुद्धा सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना भरघोस निधी दिला गेला, त्याच्यासाठी आमचे रवींद्र वायकर कोर्टात गेले आणि आता ते रद्द झालं. नाहीतर हा जो काही उघड पक्षपात होतो की
की आपल्या पक्षाच्या आमदारांना खासदारांना झुकतं माप आणि विरोधी पक्षांनी काय विचारलं की ते पाडून टाकायचं, उलट ते लोकांमध्ये अप्रिय कसे होतील हे दाखवायचं. हा फार वाईट प्रश्न आहे. पण मग लोकसभेत जर तुमचं सरकार आलं तर तुमचे काय ठोस असे हे असणार आहेत विदर्भाच्या विकासासाठी? नक्कीच आहे ना, नक्कीच आहे. आमच्या प्रत्येक उमेदवारांनी त्यांच्या मतदारसंघापुरता सुद्धा वचननामा केलेला आहे, त्यांच्या मतदारसंघापुरता पण केलेलं आहे. आणि विदर्भाचे कित्येक पक्ष आहेत, प्रश्न आहेत, जसं पूर्ण महाराष्ट्राचेच आहेत, मराठवाड्याचे प्रश्न आहेत, कोकणाचे प्रश्न आहेत, उत्तर महाराष्ट्र, मुंबईचे आहेत ना. अपूर्वाचा छोटासा प्रश्न घेऊन आपण ब्रेक घेऊया. सर, मला हे जाणून घ्यायचं आहे की तुमची एक वेगळी ओळख म्हणून एक फोटोग्राफर, ग्रेट फोटोग्राफर म्हणून तुम्ही ओळखले जाता, आणि त्या फील्डकडे तुम्ही कसे वळालात आणि त्याची काही खास आठवण आहे का? मूळचा मी कलाकार, कारण माझे वडील सुद्धा व्यंगचित्रकार, त्यांच्यामुळे तेच माझे चित्रकलेतले व्यंगचित्र सुद्धा मी काही काळ काढत होतो. पण कलेतले माझे ते गुरु. आणि सुरुवातीच्या काळामध्ये मी सुद्धा व्यंगचित्र काढत होतो, मार्मिकमध्ये ती प्रसिद्ध झाली होती. परंतु माझा ओढा पहिल्यापासून जरा फोटोग्राफीकडे होता. आणि कॅमेरा ज्या वेळेला माझ्या हातात आला त्यावेळेला मला आता वाईट वाटतं, पण माझ्या हातातला ब्रश बाजूला पडला. आणि आता मी ज्या वेळेला शक्य असेल त्या वेळेला माझी फोटोग्राफी एन्जॉय करतो. आणि मी कोणाला काही वाटू दे, पण माझी फोटोग्राफी मी काही सोडणार नाही. उद्धव सर, आता बाळासाहेबांच्या निधनानंतर तुमची पहिलीच निवडणूक आहे, म्हणजे तुमच्या नेतृत्वाखाली तुम्ही निवडणूक लढवता. किती आव्हानात्मक आहे तुमच्यासाठी? आव्हान तर आहेच, परंतु मी स्वतः असं मानत नाहीत की बाळासाहेब आमच्यासोबत नाहीत. हे मानणं न मानणं जे असतं. आणि म्हणूनच मी पहिल्यांदा प्रश्नाला उत्तर देताना बोललो ना की नकळत आजही माझा हात फोनकडे जातो. आणि साधारणतः माझ्या मनामध्ये नेहमी अशी एक हे असते, आदरयुक्त भीती, की बाबा मी वेडवाकडं काही बोललो तर ते आजही मला माफ करणार नाहीत. उद्धवजी, बाळासाहेबांचं एक तत्व होतं की गद्दारांना पक्षात स्थान नाही. मात्र आता मोहन रावलेंची हकालपट्टी झाली आणि त्यानंतर त्यांना पुन्हा पक्षात घेण्यात आलं, तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? काय झालं, ही काही लोक जी आहेत ना, उदाहरण मोहन आहे. आता मी त्यावेळेला सभेत सुद्धा सांगितलं की मोहन माझ्याहून वयाने मोठा आहे, पण तरी देखील मी त्याला आरुतुरे करतो. कारण आम्ही अगदी सुरुवातीचं जर का राजूजी शिवसेना पाहिली ना तर पोलीस वगैरे असे कोणी सोबत नसायचे. पण ही काही तेव्हा मुलं, म्हणजे आता मुलं म्हटलं तर हसाल तुम्ही सगळे लोक, कारण मी पण त्या वयाचा नाही राहिलेलो, पण ही सगळी मुलं आमच्या घरात असायची. मोहन होता, मग त्यावेळेला श्याम नायडू, मनोहर नायडू, कित्येक लोक. आणि आमच्या सोबत आम्ही म्हणजे एक खेळतच आम्ही मोठे झालेलो. मग मोहन आम्हाला त्यावेळेला बॉक्सिंग शिकवायचा, मग तो गार्ड कसा घ्यायचा वगैरे वगैरे. आणि मला एका गोष्टीचं नेहमी आश्चर्य वाटलं की हा मोहन असा कसा काय वागतोय, मोहन असा कसा वागू शकतो एवढा घरातला. आणि मग त्यांनी ज्या वेळेला एक निरोप पाठवला माझ्याकडे की झालं आता काय करता येईल, म्हटलं ठीक आहे ये भेटायला. मग तो आला, नाही माझ्याकडनं चूक झाली, मला काय झालं कळलं नाही. म्हटलं ठीक आहे चल जाऊ दे, पुन्हा वेडेपणा करू नको, चल काम कर आता. तर काय होतं, मी त्याही वेळेला बोललो होतो की ही सगळी घरातली माणसं, आणि त्याला झाला पश्चाताप, झाला चल सोडून दे. नाही पण उद्धवजी, पण तो नाही सांगतो, पण त्यांनी त्यावेळेला तो बडबड केली त्याने, पण त्याने असा वेगळा लगेच दुसऱ्या पक्षात जाऊन काहीतरी गेला तो, पण खूप काहीतरी चालू ठेवलं बडबड करणं, हे नाही केलं त्यांनी, किंवा स्वतःला काहीतरी पाहिजे म्हणून तिकडे काहीतरी केलं असं नाही केलं. नाही पण ही जी तुमची सहानुभूतीची भावना जी आहे मोहन रावलेंच्या बद्दलची, बाकीही जे गेले ते असेच तुमच्या घरातलेच होते, म्हणजे ज्याचा तुम्ही बॉडीगार्ड सारखे जे होते, श्रीकांत परत आलेला आहे, नाही माझं म्हणणं तर त्यांच्याबरोबर मग अशी भावना, अशी भूमिका, हे एक प्रकारचं बेरजेचं जे राजकारण आहे हे या पुढच्या काळामध्ये तुम्ही म्हणजे ज्यांच्याबद्दल अपेक्षा, म्हणजे जे शिवसेनेतनं गेले बाहेर, जर आपण बघितलं तर आज महाराष्ट्रामध्ये जेवढे प्रमुख चेहरे वेगवेगळ्या पक्षांमध्ये दिसतात, मग ते छगन भुजबळ असतील, नारायण राणे असतील, आणि जर समजा आता आपण अशी कल्पना केली की ही सगळी मंडळी शिवसेनेबरोबर आहेत, तर शिवसेनेची टीम म्हणजे ऑस्ट्रेलियाची टीम एकेकाळची जशी होती तगडी, तशी टीम ती दिसती. तर ह्या प्रकारचं बेरजेचं राजकारण तुम्हाला करावंसं का वाटत नाही? त्याच्यामध्ये काय अडकाठ्या येतात? दोन गोष्टी आहेत. एक तर जसं मी म्हटलं की मोहन सारखी पश्चातापाची भावना त्यांच्या मनात खरोखर आली असेल का, बाबा आता शिवसेना संपवण्याचा आम्ही प्रयत्न करून पाहिला पण तरी शिवसेना संपत नाही आणि इकडे माझं काही चालत नाही, मग शिवसेना होती ती बरी होती असे म्हणून कोण आले तर ते चूक आहे.
ह्या लोकांनी, म्हणून मी म्हटलं ना, श्रीकांत सरमळकर परत आला, जयवंत परत आले, अत्यावशी गौरीशंकर खोत आले, आणखीन काही लोक आहेत, मोहन परत आला, हे सगळे शिवसैनिक. यांनी कधी एका लिमिटच्या बाहेर तिकडे जाऊन म्हणजे मला मुख्यमंत्री व्हायचंय, मला मंत्री व्हायचंय, आता भोगलं, पण 10 वर्ष 15 वर्ष मंत्रीपद भोगून झालं, आता तिकडे काय राहिले नाही, आता काँग्रेस राष्ट्रवादी बुडते, शिवसेना भाजपा सत्तेवर येते, मग पश्चाताप झाला आणि शिवसेनेत आला. हा थोडा एक फरक राहतो ना. म्हणजे इतर वेळेला तुम्ही त्रास काय काय दिले, त्यावेळेला भुजबळांनी सुद्धा शिवसेना प्रमुखांना अटक करण्याचा प्रयत्न केलाच, तो फसला. नाही, पण ह्या लोकांच्या मनामध्ये जी शिवसेना प्रमुखांच्या बद्दलची भावना आहे, ते जेव्हा ती मंडळी म्हणजे एरवी सुद्धा आणि कट्ट्यावर सुद्धा आली होती, तेव्हा त्या सगळ्यांच्या मनामध्ये ती एक ओलाव्याची जागा कायम आहे. तर मग अशा परिस्थितीमध्ये या पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये काही अशा प्रकारची समीकरणं घडू शकतात का, त्याच्यामध्ये काही बदल होऊ शकतात का, आणि ते काय म्हणजे ते सर्वस्वी तुम्ही ठरवणार आहात का? ज्यांनी शिवसैनिकांसोबत संघर्ष केला तो काय पाहते, त्यावेळेस क्षणिक झाला आणि नंतर त्यांना कळलं अरे आपण हे चुकलो, पण त्याच्यानंतर त्यांनी वर्षानुवर्ष तो चालू ठेवला. आणि अशी लोक जर का आता पश्चाताप दग्ध झाली, त्यांचा ओलावा वगैरे वगैरे, तर आता ओलावा अश्रूचा आहे का सांडलेल्या रक्ताचा आहे तो पण बघावं लागेल. आणि म्हणून मी म्हटलं की आता शिवसेना सोडून मी का आलो होतो, तर मला आता इकडे शिवसेनेत काय मिळणार नाही असं वाटलं, म्हणून मी तुमच्याकडे आलो. तुम्ही पण आता मला काय देत नाही, आता माझं झालं, मग परत तसं नाही चालणार. म्हणजे मग नारायण राणेंना दरवाजा बंद आहे, म्हणजे त्यांना माझ्या उत्तरामध्ये मला वाटतं सगळ्या गोष्टी पुरेशा स्पष्ट झालेल्या आहेत. एक वेगळा प्रश्न आहे, ठाकरे निवडणूक लढवत नाहीत त्यामागचं कारण संपत्तीचं विवरण द्यावं लागेल असं आहेच. कारण माझी जी संपत्ती आहे त्या माझ्या प्रचंड सभा, आणि ही मोजायची कशी संपत्ती, ही संपत्ती मोजू शकत नाही. आणि त्याच्यामुळे जर का मी ती संपत्ती जाहीर केली आणि तुम्ही म्हणाल की अरे ही हजारो माणसं तर राहूनच गेली, ही तुम्ही जाहीरच केलेली नाही, त्याच्यामुळे असं नाहीये. प्रत्येकाचा एक पिंड असतो आणि संपत्ती जाहीर करणं आता बाकी सगळे करतायत, त्याच्यात असं आमचं काय मोठं संपत्ती आहे. म्हणून मी म्हणतो ना की माझं वैभव आहे ते शिवसैनिक, आणि जे मगाशी जे सांगितलं हे माझी कमाई नाहीये. आता परत तोच प्रश्न येतो की पूर्वजांची पुण्य आहे. मग आता उद्धव ठाकरेंचं उदरनिर्वाहाचं साधन काय? मला सगळे लोक डबे पाठवतात, शरद पवार, नारायण राणे, जेवलास का बाबा, चहा प्यायलास का, ओलावा आहे ना, त्या ओलाव्याने सगळे डबे पाठवतात, बाबा तब्येतीची काळजी घे. प्रश्नाचं उत्तर नाही आहे ना, हेच आहे, सगळे डबे पाठवतात मला. आता सुद्धा जाताना तुमच्याकडनं चहा पिऊनच जाणार आहे. उद्धवजी, राज ठाकरे यांनी इच्छा व्यक्त केली होती की त्यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे महाराष्ट्र सुधारण्यासाठी. समजा पुढच्या विधानसभेत महायुतीचं सरकार आलं तर तुम्ही मुख्यमंत्री व्हाल का? पहिल्या आधी लोकसभेची निवडणूक आहे आणि उगाच स्वप्नरंजन गुटिका घेऊन त्या धुंदीत राहणार मी नाहीये. आणि मी खरंच सांगतो, स्वप्न पाहावं ते राज्याचं पाहावं. मी मगाशी जे तुम्हाला सांगितलं की खरंच आपण त्यांच्यासाठी काही करू शकतो का, हा एक महत्त्वाचा विषय आहे. आणि एक गोष्ट नक्की की मी कुठल्याही जबाबदारीतून पळणारा नाहीये. म्हणजे तुम्ही जे निवडणुकीचं बोललात, असं काय मी भीष्म प्रतिज्ञा केलेली नाहीये की मी लढणारच नाही किंवा लढणारच आहे. फक्त प्रश्न असा आहे की जे आता शरद पवार बोलले की मी 14 वेळा निवडणूक लढवले, उद्धवने एक सुद्धा लढवली नाही, पण 14 वेळा निवडणूक जिंकून तुम्ही केलंत काय? मी मुख्यमंत्री झालो, मला मुख्यमंत्री व्हायचंय आणि मी मुख्यमंत्री बनून काहीच केलं नाही. तर आत्ता तुम्हाला मी प्रश्न विचारतो, एका दमामध्ये तुम्ही आत्तापर्यंतच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीची नावं बोलू शकता? मग उपयोग काय मुख्यमंत्री तुम्ही होऊन? तर असं केवळ माझं वैयक्तिक स्वप्न घेऊन मी काय करतोय अशातला भाग नाहीये. तर ते आता तुम्ही बोलताना की मी मुख्यमंत्री व्हायची इच्छा आहे असं राज ठाकरे म्हणाल, तर त्याच्याबद्दल तुम्ही म्हणालात की स्वप्नरंजनाची गुटिका घेऊन धुंदीत राहणाऱ्यांपैकी म्हणजे ते आहेत असं त्याचा असं नाही. असे अनेक लोक आहेत. मी केवळ त्याच्याबद्दलच काही बोलावं, राजाबद्दल बोलायचं आणि दुसऱ्या कोणाबद्दल असं नाही माझं. म्हणजे माझ्यासमोर काय तो टार्गेट म्हणून मी त्यांना धरत नाही. पण काही जण शिवसेनेतनं मुख्यमंत्री बनू म्हणून सुद्धा गेलेली आहेत. काँग्रेसमध्ये आज सुद्धा मुख्यमंत्री बनण्याची स्वप्न पाहणारे खूप लोक आहेत, राष्ट्रवादीमध्ये आहेत. तर अशी जी लोक आहेत ना, ती त्या स्वप्नापायी त्यांच्या आयुष्याची वाट लागते. म्हणून मला असं वाटतं की पुढे काय होईल ते पुढचं पुढे बघू ना. नाही, आता शेवटचाच आपण प्रश्न घेऊया. फक्त त्याच्या आधी
तुम्ही राज ठाकरेंचा उल्लेख राजा तुमच्यातले जे संबंध आहेत त्या अनुषंगाने केला, त्यामुळे अनेकदा असा प्रश्न पडतो की तुमच्यातलं जो संघर्ष आहे तो कौटुंबिक आहे का राजकीय आहे? बघा, खरं मी तुम्हाला सांगू का, मग याच्यात मी कोणते राजकारण नाही. हा संघर्ष मी सुरू केलेला नाही. त्याच्यामुळे मला कारण तर कळलं पाहिजे की संघर्ष काय आहे. तर म्हणून मी उगाच बसून काहीतरी बोलणं, म्हणजे दरवेळेला काय होतं की प्रत्येक वेळेला तुम्ही मलाच प्रश्न विचारता, एकत्र येणार का एकत्र. अरे बाबा, मी जागेवरच आहे, मी कुठे गेलोय? मी गेलेलोच नाही ना. त्याच्यामुळे मला तुम्ही का विचारता की एकत्र येणार की नाही येणार, संघर्ष थांबणार की नाही थांबणार, काय मी सुरूच केलेला नाही येतो. उद्धवजी, आपल्या सभांमध्ये इतिहास, शिवशाहीचा इतिहास बराच सांगितला जातो. इतिहास सांगणं लोकांना चांगलं आहे, मतदारांना सांगणं चांगलं आहे, पण एखाद्या सभेत, प्रत्येक सभेत तो इतिहास सांगणं कितपत योग्य आहे आणि ते का सांगितलं जातं शिवसेनेच्या सभांमध्ये? जो इतिहास विसरतो ना त्याला भवितव्य नसतं. हे फार महत्वाचं आहे. आणि शिवसेना प्रमुख जे नेहमी सांगायचे की इतरांना भूगोल आहे, आपल्याला इतिहास आहे, आणि आपण कोण आहोत, आपल्यावरती ज्याला संस्कृती म्हणतो, संस्कार म्हणतो, ते नेमके कोणाचे आहेत, हे ह्या पुढच्या ज्या पिढ्या आहेत त्या, आता आपल्याला कोणी इतिहास सांगितला? आपल्या आधीच्या पिढीने. आता आपली जबाबदारी आपल्या पुढच्या पिढीला तो सांगायला पाहिजे. नाहीतर एक जमाना असेल की नुसते पुतळे दिसतात, पण बाबा ही माणसं कोण आहेत, कोण होती, कशासाठी यांचे पुतळे लावले? प्रत्येक सभेत तसं होत नाही, पण जिथे गरज आहे तिकडे मला द्यायलाच पाहिजे आणि मी देणार. कारण मला इतिहासाचा एक अभिमान आहे, सार्थ अभिमान आहे. आणि इतिहासाचा अभिमान नाही बाळगायचा तर मग काय या काँग्रेसवाल्यांचा बाळगायचा? उद्धवजी, राज ठाकरेंनी त्यांच्या काकाकडून म्हणजे बाळासाहेबांच्याकडून अनेक गुण घेतलेत, तर आदित्यला तुम्ही काय सांगाल की त्यांच्या काकाकडून कोणते गुण घ्यायला? कळल्यावरती सांगेन. विचार करायला लागेल. नाही, जे गुण त्याचे आहेत ते आहेत. तो उत्तम व्यंगचित्रकार आहे हे तर आहेच. त्याच्यामुळे तसं काय, बघा, ज्या गोष्टी राजकीय विरोधकांच्या ज्या काही चांगल्या गोष्टी असतील, दुर्दैवाने आता ते राजकीय विरोधकात तो जाऊन बसला, पण त्यांच्याकडनं घ्यायला पाहिजे. जसं शिवसेना प्रमुख हे उत्तम वक्ते होते. आता वक्ता हा शब्द वेगळा, पण ते शिवसैनिकांशी किंवा लोकांशी संवाद साधायचे. आणि ज्या वेळेला त्यांना प्रश्न विचारला जायचा की तुम्ही एवढं चांगलं भाषण करता, तर तुम्ही कोणाकडनं शिकलात? आता शिकणं बिकणं हे कधी शिकून भाषण होत नाही, पण ते नेहमी सांगायचे की प्रबोधनकार म्हणजे माझे आजोबा, त्यांचे वडील आचार्य आत्रे आणि डांगे. आता डांगे आणि आत्रे आणि प्रबोधनकार हे एक जमान्यात खूप घनिष्ठ मित्र होते, पण दुर्दैवाने नंतर त्यांचा फार पराकोटीचा वाद झाला. ते फार वाईट तो कालखंड होता. आता त्याच्यात सुद्धा आत्रे आणि ठाकरे वाद हा महाराष्ट्रभर गाजला, पण तरी देखील आमच्या मुलांच्या मनावरती आत्रे हे मोठेच होते हे संस्कार त्यांनी केले. म्हणजे त्यांचा वाद तो कधी आमच्या मनावर नाही लागला. त्यांनी आत्रे मोठेच होते, आत्र्यांकडनं शिकण्यासारख्या खूप गोष्टी होत्या, आणि जे घडलं ते दुर्दैव होतं. आता डांगेंबद्दल सुद्धा जे बाळासाहेब सांगायचे की मोठा मिश्किल माणूस, त्यांच्या डोळ्यातच तो मिश्किलपणा दिसायचा, आणि बोलायला लागला की म्हणजे त्यांच्याकडनं मी शिकलो. तर जे चांगलं आहे ते शिकलं पाहिजे. नाही, मला असं वाटतं की आपल्याकडे आता खूप प्रश्न आणखीन खूप असतील, पण उद्धवजी, मी सगळ्यांच्या वतीनंच तुमचे आभार मानतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. आभारी आहे, धन्यवाद. असंच प्रेम असू द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर माझा कट्ट्यावरती आज आपण इथेच थांबतोय. बघत रहा ABP माझा.